नमस्कार. राज्यसेवेची मुलाखत ज्यावेळेस जवळ येते किंवा MPSC थ्रू सिलेक्शन होऊन राज्यकारी निरीक्षक या पदावरचं जॉईनिंग जेव्हा जवळ येतं त्यावेळेस बऱ्याच उमेदवारांचा प्रश्न हा असतो की राज्यकारी निरीक्षक म्हणजे काय, याचं काम कसं असतं, डिपार्टमेंट कसं आहे, पोस्टिंग कुठे असतात, पगार किती असतो, एक ना अनेक असे प्रश्न उमेदवारांना भेडसावत असतात. याचं कोणतंही संयुक्तिक असं उत्तर कुठे उपलब्ध नाही आहे. तसंच प्रत्येक वेळेस कोणाच्या ओळखीचं कोणी डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असेलच असंही नाही. म्हणून उमेदवारांना काहीचं मार्गदर्शन इथून मिळेल, या व्हिडिओमधनं मिळेल, यासाठीचा हा छोटासा प्रयत्न. पहिला प्रश्न आपण पाहूयात, राज्यकारी निरीक्षक म्हणजे काय. या पदाचं सिलेक्शन MPSC मार्फत परीक्षा घेऊन केलं जातं. ज्या 3 पदांची परीक्षा एकत्र होते त्यामध्ये बऱ्यापैकी STIचं मेरिट हाय लागतं. STIलाच इंग्लिशमध्ये स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असं म्हणतात. नावाप्रमाणेच आपल्याला कळेल, निरीक्षक याचं काम इन्स्पेक्शन म्हणजेच निरीक्षण हे आहे. निरीक्षण कशाचं करायचं, तर यामध्ये जे डिपार्टमेंटतर्फे रजिस्ट्रेशन दिलं जातं त्यामध्ये व्यवसाय सुरू आहे का, तो जेन्युइन आहे का, याची पडताळणी ही निरीक्षकातर्फे केली जाते. यामध्ये 2 प्रकार येतात, प्री रजिस्ट्रेशन फील्ड व्हिजिट आणि पोस्ट रजिस्ट्रेशन फील्ड व्हिजिट. प्री रजिस्ट्रेशनमध्ये मुख्यतः ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना जर आधार ऑथेंटिकेशन नसेल किंवा डिपार्टमेंटला जर असं वाटलं की एखादी रिस्की कमोडिटी आहे आणि जी कागदपत्रे सादर केलेली आहेत ती योग्य नाही आहेत, तर अशा वेळेस निरीक्षक हा त्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करतो आणि तो व्यवसाय जेन्युइन आहे का, तो व्यवस्थित सुरू करत आहे का आणि तिथे रजिस्ट्रेशनची गरज आहे का, याची पाहणी, याचं इन्स्पेक्शन निरीक्षकातर्फे केलं जातं. पोस्ट रजिस्ट्रेशन फील्ड व्हिजिटमध्ये जे सध्याचे ITC फ्रॉड प्रचंड प्रमाणात सुरू आहेत ते कमी करण्याच्या दृष्टीने NGTP पोर्टल हे डिपार्टमेंटने लॉन्च केलेलं आहे. यामध्ये इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटतर्फे काही ॲनालिसिस करून काही फील्ड व्हिजिट येतात आणि त्या व्हिजिट करून त्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन तो व्यवसाय जेन्युइन आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी निरीक्षकावर असते. दुसरं इन्स्पेक्शन जे आहे ते इन्स्पेक्शन म्हणण्यापेक्षा आपण त्याला स्क्रुटिनी म्हणू शकतो. तर जे GSTR 3B रिटर्न व्यावसायिकांकडून भरले जातात ते योग्य रीतीने भरले जात आहेत का, त्यामध्ये फायलर किंवा नॉन फायलर आहेत. नॉन फायलर असतील तर त्यांचा फॉलोअप करून त्यांना वेळेत GSTR 3B भरायला लावणे. जर त्यांच्याकडनं रिटर्न भरण्यात काही त्रुटी राहिली असेल, काही चूक झाली असेल, तर ती त्यांना वेगळ्या वेगळ्या नोटिसा काढून कम्युनिकेट करणे. आता या नोटिसा कोणताही निरीक्षक एकटा काढत नाही, तर याचं डेस्क ऑडिट ही निरीक्षकाची जबाबदारी आहे. डेस्क ऑडिटमध्ये काय करणार, तर हे पूर्ण रिटर्न आहेत त्यांना त्यांचं ॲनालिसिस करणं, त्यामध्ये कोणत्या कोणत्या जेवढ्या सापडतील तेवढ्या त्रुटी शोधणं आणि त्या त्रुटी एकत्रित करून त्यांची नोटीस ड्राफ्ट करणं, हे निरीक्षकाचं मुख्य काम आहे. मग यामध्ये निरीक्षक जिथे त्याचं पोस्टिंग झालेलं आहे, मग पोस्टिंगचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. STOकडे पोस्टिंग असू शकतं तुमचं, STO म्हणजे स्टेट टॅक्स ऑफिसर. ACSTकडे असू शकतं, असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स, किंवा DCकडे असू शकतं, डेप्युटी कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स. तर हे 3 जे ऑफिसर आहेत त्यांच्यासोबत जर तुमचं पोस्टिंग असेल तर तुम्ही स्क्रुटिनीमध्ये जास्त ॲक्टिव्ह असाल आणि या ऑफिसरांसोबत एकत्रितपणे तुम्हाला काम करायचं आहे आणि मग तुम्ही स्क्रुटिनी ऑफ रिटर्न कंप्लीट करू शकता. या नोटीस आपण व्यापाऱ्याला कम्युनिकेट करणार, त्यावर तो व्यापारी कंप्लायन्स देणार. जर तो कंप्लायन्स ॲक्सेप्टेड असेल, तो व्यवस्थित असेल, तर ते डिपार्टमेंट ॲक्सेप्ट करतं आणि तो जर ॲक्सेप्ट करण्याजोगा नसेल तर आपण टॅक्स लायबिलिटी डिटरमाइन करून ती व्यापाऱ्याला कळवतो. सेम पद्धतीने ऑडिटही केलं जातं. ऑडिटमध्ये स्क्रुटिनीपेक्षा ऑडिटच्या पॉवर जास्त डायनॅमिक आहेत आणि व्हास्ट आहेत. ऑडिटमध्ये स्क्रुटिनी ही
फक्त रिटर्नची स्क्रुटिनी असते. ऑडिटमध्ये आपल्याला त्याचं पूर्ण राईट फ्रॉम त्याचं रजिस्ट्रेशन आणि आत्ताचं करंट त्याचा बिझनेस, ऑल्सो तो रजिस्टर्ड नव्हता त्यावेळेसचा त्याच्या जी काही बिझनेसची लायबिलिटी जनरेट झाली असेल, तर अशी व्हेरिड ऑडिटची इन डेप्थ प्रोसिजर असते. सो या 2 गोष्टींमध्ये ऑफिसरला सहाय्य करणं, त्याला योग्य डिसिजन घेण्यासाठी मदत करणं, यामध्ये निरीक्षकाचा खूप मोठा आणि महत्त्वाचा रोल आहे. एक जॉईंट कमिशनर होते, ते निरीक्षकांना डिपार्टमेंटचा बॅकबोन असं म्हणायचे. त्याच वेळेस त्यांचं असंही म्हणणं होतं की निरीक्षक म्हणजे डिपार्टमेंटची जी मार्केटमधली प्रतिमा आहे, मार्केटमध्ये डिपार्टमेंटला पोहोचवणं हे काम निरीक्षकांचं आहे. डीलर म्हणजे जो टॅक्सपेयर आहे तो आणि डिपार्टमेंटचं कम्युनिकेशन जर कोणा थ्रू होत असेल तर तिथे महत्त्वाचा दुवा म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. तर आपण एक म्हणू शकतो की एक लिंक म्हणून आपण एस्टॅब्लिश होणार, त्या दृष्टीने काम महत्त्वाचं आहे. दुसरं आहे ई-वे बिलचे ड्राईव्ह असतात. तर ई-वे बिलचं अजून फार मोठ्या प्रमाणावर काम सध्या सुरू नाही आहे, पण रेग्युलर ड्राईव्ह हे डिपार्टमेंटकडून होत असतात. त्यावेळेस टोल नाक्यावरती चेक करणं ही निरीक्षकाची जबाबदारी येते की ई-वे बिल व्यवस्थित पद्धतीने जनरेट केले जात आहेत का, त्याच्यामध्ये कोणता फ्रॉड आहे का. जर नसतील केले तर त्याची छाननी करून जी कायद्यानुसार योग्य कारवाई आहे ती करणं ही जबाबदारी राहते. हे डिटेल्स झाले फील्ड पोस्टिंगच्या बाबतीत. म्हणजे नोडलला जर तुम्ही ॲक्टिव्ह तिथे पोस्टिंग असेल तुमची, तर ही कामाची साधारणतः पद्धत आहे. दुसरं पोस्टिंग असतं आस्थापनेमध्ये. तुम्ही जर आस्थापनेमध्ये पोस्टिंग असेल तर जनरल ॲडमिनिस्ट्रेशनचे जे काही कामकाज असतील, सर्व्हिस बुक मेंटेन ठेवणं, पगार काढणं, या बऱ्यापैकी गोष्टींशी एका निरीक्षकाचा संबंध येतो. नंतर दुसरं एक पोस्टिंग आहे हेड ऑफिसला. जसं की जॉईंट कमिशनरांचं ऑफिस असतं, ॲडिशनल कमिशनरांचं, कमिशनर आणि स्पेशल कमिशनर. या ऑफिसला जर तुम्ही असाल तर तुम्ही एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग नाहीत म्हणत, याला नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग म्हणतात. पण या पोस्टिंगला बऱ्यापैकी काही जण निगेटिव्हली घेऊ शकतात, पण मला असं वाटतं की या पोस्टिंगला तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनचं जे कोर असतं ते पाहायला मिळेल. मी स्वतः जॉईंट कमिशनर ऑफिसला 3 वर्ष काम केलेलं आहे. जे जॉईंट कमिशनर होते ते आणि ॲडिशनल कमिशनर यांच्यासोबत बऱ्यापैकी माझं काम असायचं. इथे मुख्यतः तुम्हाला हे शिकायला मिळतं की ओव्हरऑल एका डिव्हिजनचं ॲडमिनिस्ट्रेशन कोणत्या पद्धतीने चालतं. एक प्रायोरिटी कळते की डिपार्टमेंटचे मुख्यतः अजेंडा कोणते आहेत आणि कोणत्या पद्धतीने काम करायचं आहे. जर एखादी इमर्जन्सी असेल किंवा डेडलाईन टार्गेटेड सिच्युएशन असेल तर ती रीच करण्यासाठी तुम्हाला काय एफर्ट घेणं गरजेचं आहे. लीडरशिप ही क्वालिटी मुख्यत्वे करून इथे तुम्हाला या पोस्टिंगला समजेल की एका जॉईंट कमिशनरकडे साधारणतः 55 ते 60 ऑफिसर असतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे. त्यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन कसं काम केलं जातं. काही ऑफिसर असतात जे एक्सलंट परफॉर्मन्स असतो, काहींचा थोडा ॲव्हरेज परफॉर्मन्स असतो. सगळ्यांना सोबत घेऊन आपल्या डिव्हिजनचा परफॉर्मन्स कसा उंचावता येईल यासाठी जॉईंट कमिशनर कोणत्या पद्धतीने काम करतात हे जर तुम्ही एकदा शिकलात तर तुम्हाला पुढे जाऊन तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये असा किंवा पर्सनल लाईफमध्ये पण सगळ्यांना एकत्रित घेऊन काम कसं करायचं हे इथे शिकायला मिळतं. सेम झालं ॲडिशनल कमिशनरांचं ऑफिस आणि कमिशनरांचं ऑफिस. ऑफकोर्स कमिशनर ऑफिसला तुम्हाला जास्त जबाबदाऱ्या असणार. सेम स्पेशल कमिशनरांचं जे ऑफिस आहे तिथे तुम्हाला GAD म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट जास्त येणार. बाकीचे डिपार्टमेंटल पोस्टिंग आहेत, जसं की अपीलला पोस्टिंग असेल तर तुम्हाला लिगल ॲस्पेक्ट कायद्याचे जास्त चांगल्या पद्धतीने समजतील. ड्राफ्टिंगचे स्किल तुमचे डेफिनेटली तिथे इम्प्रूव्ह होणार. दुसरं आहे इंटरनल ऑडिट. तर इंटरनल ऑडिटला जर तुमचं पोस्टिंग असेल तर आपल्याच डिपार्टमेंट केलेल्या ज्या ऑर्डर्स आहेत त्याचा थोडक्यात ऑडिट करणं ही जबाबदारी असणार. ऑफिसर जे तिथे ऑडिट करणारे असतील त्यांना तुम्ही असिस्ट कराल. याच्यानंतरचं पोस्टिंग म्हणजे PRO ऑफिसचं पोस्टिंग. इथे तुम्हाला कम्युनिकेशन आणि टेंडरिंग यासारख्या कामांमध्ये तुम्हाला मदत करता येईल. दुसरं एक
इंटरेस्टिंग आणि खूप चांगल्या पद्धतीने शिकायला मिळतील गोष्टी असं पोस्टिंग म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ब्रांचचं पोस्टिंग. त्यालाच थोडक्यात INV पोस्टिंग असंही म्हणतात. इथे जर पोस्टिंग असेल तर तुम्ही GSTचे जे काही ॲप्लिकेशन ओरिएंटेड पार्ट आहे ते सगळे तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीने शिकायला मिळतील. वेगळ्या वेगळ्या व्यवसायांच्या ठिकाणी जाऊन रेड टाकणं थोडक्यात जो प्रकार असतो तो इथे शिकायला मिळेल, किंवा कायद्याचा गैरवापर करण्याचे जे प्रकार जिथे असतात, टॅक्स चोरी जिथे होते त्याला आळा घालण्यासाठी हे एक सेपरेट ब्रांच डिपार्टमेंटने सुरू केलेली आहे. तर हे झालं इन्व्हेस्टिगेशनचं पोस्टिंग. यात सर्वांमध्ये एक मुख्य रोल निरीक्षकाचा आहे. जी बॅक ऑफिस सिस्टीम आहे डिपार्टमेंटची त्यामध्येही एक रोल STIला दिलेला आहे, जबाबदारी आहे ती असिस्टंट रिकव्हरी ऑफिसर असं म्हणलं जातं. तर GST या कायद्याअंतर्गत जी कोणती रिकव्हरी जनरेट होते, रिकव्हरी म्हणजे त्या टॅक्सपेअरचं शासनाला जे देणं असतं, त्याने जर टॅक्स चोरी असेल केलेली तर त्यावर इंटरेस्ट आणि पेनल्टी अप्लाय करून जी ऑर्डर पास केली जाते आणि त्यातनं जी रिकव्हरी जनरेट होते ती वसूल करण्याचं, त्याची वसुली करण्याचं मुख्य काम हे निरीक्षकाकडे आहे. तर हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने STIचे वेगळे वेगळे रोल्स कोणते आहेत आणि जबाबदाऱ्या कोणत्या आहेत ते आपण पाहिलं. कामाचं स्वरूप आपल्याला इथे लक्षात आलेलं आहे. दुसरा एक प्रश्न मला नेहमी विचारला जातो की पोस्टिंग कुठे होतात आणि डिपार्टमेंट कसं आहे. पोस्टिंगबद्दल मी हे सांगेन की ऑफिसेस हे मुख्यत्वे करून जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. फार अगदी 1-2 ऑफिसेस जे आहेत जे तालुक्याच्या ठिकाणी आहेत. सो अर्बन पोस्टिंग हे बऱ्यापैकी पॉसिबल आहे. पुणे मुंबईमध्ये पण, स्पेशली मुंबईमध्ये माझगावला बऱ्यापैकी स्ट्रेंथ आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मुंबई बऱ्यापैकी सहज मिळतं. पुण्यातही पोस्टिंग होऊ शकतं, पण हे नक्कीच की कोणतीही पोस्टिंगची शाश्वती डिपार्टमेंट देऊ शकत नाही. जॉईनिंगला मला इथेच जॉईनिंग हवं किंवा मला हेच शहर हवं असं शक्यतो नाही होत. दुसरं डिपार्टमेंट कसं आहे तर माझ्या 4.5 वर्षांच्या एक्सपिरियन्सवरनं मी सांगेन की नक्कीच चांगलं आहे. काम करण्यासाठी तुम्हाला इथं प्रचंड स्कोप आहे, चांगलं काम करण्यासाठी स्कोप आहे. पॉलिटिकल प्रेशर असं फार काही नसतं, ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे. GSTचा जो कारभार आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून ऑनलाईन प्रोसेसेसवर जास्त भर आहे आणि इथे ह्युमन इंटरफेरन्सला जास्त वाव नाही आहे. ज्या काही कायद्यानुसार गोष्टी आहेत त्या तशाच कॅरी कराव्या लागतात आणि त्या तशाच होतात. सो जे टॅक्स रिटर्नच्या डेडलाईन आहेत ते सोडून दुसरं कोणतंही प्रेशर नाही आहे. मुख्यत्वे करून कॉर्डियल आहेत सगळे सहकारी आणि ओव्हरऑल छान डिपार्टमेंट आहे काम करण्यासाठी. पुढचा एक इंटरेस्टिंग प्रश्न म्हणजे पगार किती असतो. आता या प्रश्नाचं उत्तर खरं तर देणं फार अवघड आहे, कारण तुम्ही कुठे पोस्टिंग तुमचं आहे. म्हणजे तुम्ही जर आदिवासी एरियात असाल तर तुम्हाला एक इन्क्रीमेंटवर नेक्स्ट लेवलचा पगार मिळतो वाटतं. तसंच तुमचा जे भत्ते असतात ते तुमचं पोस्टिंग मेट्रो सिटीला आहे का नॉन मेट्रो आहे यावर चेंज होतात. वेळोवेळी DAची वाढ केली जाते शासनाकडून, त्यामुळेही पगारात बदल पडतो. आणि इन्क्रीमेंट्स म्हणजे तुम्हाला किती वर्ष झाले या पदावर कार्यरत असून त्यावर तुमचे इन्क्रीमेंट डिपेंड असतात. सो या प्रश्नाचं उत्तर फार डायनॅमिक आहे. एखादा STI त्याने आत्ताच रिसेंटली जॉईन केलं असेल तर त्याचा पगार अगदी वेगळा असतो आणि 10-12 वर्ष झाले STIला तर तुम्ही अक्षरशः ऑफिसरचं पेमेंट तुम्ही घेत असता, तुमचं जे नेक्स्ट प्रमोशन आहे त्याचं. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर कोणताही आकडा नाही सांगता येणार, पण नक्कीच डिसेंट पेमेंट आहे. मेट्रो सिटीमध्ये तुमचं पोस्टिंग असेल तर तुमचं लाईफस्टाईल खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मेंटेन करू शकाल, एवढं तुम्हाला पेमेंट नक्कीच इथे मिळतं. पुढचा प्रश्न असा की प्रमोशन किती वर्षात होतं. हा प्रश्नही याचंही कुठलंही फिक्स उत्तर कोणी देऊ शकत नाही. 2009च्या बॅचचे जे STI सिलेक्ट झाले होते त्यांचं 5 वर्षात प्रमोशन झालं आणि 2012च्या बॅचचं प्रमोशन अजूनही नाही झालेलं आहे, त्यांना 10 वर्ष वाट पाहावी लागते. सो तुमच्या आधीच्या बॅचेसचा नंबर किती होता, त्यामध्ये किती संख्या होती
आणि सध्या डिपार्टमेंटमध्ये जागा किती आहेत यावर हे सगळं डिपेंड असतं. सध्या रिस्ट्रक्चरिंगची बोलणी सुरू आहेत डिपार्टमेंटमध्ये, तर जर समजा जागा वाढल्या तर कदाचित प्रमोशन लवकरही होऊ शकतं. दुसरा एक मुख्य प्रश्न म्हणजे हा जॉब करत अभ्यास करणं शक्य आहे का? आता याचं उत्तर इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक आहे असं मला वाटतं. मी स्वतः हा जॉब करत असताना अभ्यास केलेला आहे आणि मी राज्यसेवेचे पुढचे मुलाखतीही दिलेल्या आहेत. तर तुम्ही काम सांभाळून जे तुमचं 9:45 ते 6:15 जे काम आहे ते सांभाळून त्यानंतर तुम्हाला कोणीही शक्यतो तरी फोन नाही करत. त्यानंतर तुमचं काही काम नसतं. म्हणजे 24/7 जसं पोलीस डिपार्टमेंटला काम करावं लागतं असा कोणताही इथे संदर्भ येत नाही. तसंच ज्या सुट्ट्या असतात किंवा सॅटर्डे संडे आहेत ते तुम्हाला मोकळे मिळतात अभ्यासासाठी. तर काम सांभाळत अभ्यास करणं शक्य आहे असं मी म्हणेन. तुम्ही STI जॉईन केल्यानंतरही पुढचा अभ्यास तुमचा सुरू ठेवू शकता. फक्त त्यामध्ये कामात कोणती हलगर्जी होणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं. अशा पद्धतीने जे वेगळे प्रश्न मला आजपर्यंत विचारले गेले त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे. अजूनही तुम्हाला कोणते प्रश्न असतील या व्यतिरिक्त तर तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये ते सांगू शकता. त्याचं उत्तर माझ्या परीने मी देण्याचा प्रयत्न करेन. राज्यसेवेच्या मुलाखतीच्या दृष्टीने काही मार्गदर्शन तुम्हाला राज्यकर निरीक्षक पदासंबंधी हवं असेल तेही तुम्ही इथे कमेंटमध्ये सांगू शकता. तेही उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद. ऑल द बेस्ट.